पेशावर, आजच्या पाकिस्तानातलं सर्वात महत्त्वाचं शहर. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पाकिस्तानचा माजी कॅप्टन शाहिद आफ्रिदी याचं हे गाव. पण आज आपण या व्हिडिओमध्ये सुरुवातीलाच पेशावरबद्दल का बोलतोय त्याचं कारण म्हणजे आपण लहानपणापासून ऐकत आलोय की मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावलेत. पण हा प्रांत नेमका कुठे आहे आणि अटकेपार म्हणजे नेमकं कुठपर्यंत? तर मित्रांनो, अटकेपार म्हणजे थेट पेशावरपर्यंत. मित्रांनो, पेशावरमध्ये मराठी तिथे फक्त सरहदीला शिवून किंवा झेंडा लावून परत आले नव्हते, तर आज ज्या भागाला आपण पाकिस्तान म्हणतो त्या अर्ध्या पाकिस्तानावर मराठ्यांनी तब्बल 8 महिने थेट राज्य केले होते. आणि हा कोणताही काल्पनिक इतिहास नाही, तर मनोज दानी यांच्या अज्ञात पानिपत पुस्तकाचा आणि ऐतिहासिक अफगाण कागदपत्रांचा पुरावा देऊन आज आपण मराठ्यांच्या याच थरारक इतिहासाचं पान उघडणार आहोत, ज्याची सुरुवात झाली होती ऐतिहासिक कराराने. या कराराचं वर्ष होतं 1752. या काळापर्यंत मराठी भारतातील सर्वात मोठी आणि अजिंक्य ताकद बनले होते. तर दुसरीकडे मुघल बादशाह इतका कमकुवत झाला होता की त्याला स्वतःच्या रक्षणाची भीती वाटत होती. शेवटी त्याने मराठ्यांपुढे हात टेकवले आणि 23 एप्रिल 1752 रोजी मराठ्यांचे सरदार शिंदे, होळकर आणि मुघल बादशाह यांच्यात एक ऐतिहासिक करार झाला, ज्याला इतिहासात अहदनामा म्हणतात. या करारानुसार संपूर्ण दिल्लीच्या बादशाहीचं परकीय आक्रमणापासून रक्षण करण्याची जबाबदारी थेट मराठ्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली. आणि या बदल्यात मुघल बादशाहाने मराठ्यांना भारताची चौथाई म्हणजेच 25% टॅक्स गोळा करण्याचा कायदेशीर अधिकार दिला. याचा अर्थ अगदी साफ होता की दिल्लीच्या सिंहासनावर जरी मुघल बादशाह बसला असला तरी संपूर्ण देशाचे खरे मालक आणि राजे हे मराठेच झाले होते. पण मराठ्यांचं हे वाढतं वैभव दिल्लीतल्या काही कट्टर सरदारांना डोळ्यात खुपत होतं आणि त्यातूनच भारतावर एक नवीन परकीय संकट आलं. ते संकट म्हणजे अफगाणिस्तानचा क्रूर शासक अहमद शाह अब्दाली. दिल्लीतील काही मुस्लिम सरदारांनी मराठ्यांचा गाठा काढण्यासाठी अब्दालीला गुप्त आमंत्रण दिलं. जानेवारी 1757 मध्ये अब्दाली 50,000 सैन्यासह दिल्लीत घुसतो आणि दिल्ली, आग्रा आणि मथुरेत भयानक कत्तल आणि लुटमार करतो. आता अहदनामा करारानुसार दिल्लीला वाचवणं हे मराठ्यांचं आद्य कर्तव्य होतं. त्यामुळे पुण्यातून थेट आदेश सुटले आणि रघुनाथ पेशवे आणि मल्हारराव होळकर एका विशाल फौजेसह उत्तर भारताकडे निघाले. पण मराठ्यांचे मुख्य सैन्य दिल्लीत पोचण्याआधी तिथे असलेला मराठ्यांचा वाघ अंताजी मानकेश्वर अवघ्या 10,000 सैन्यासह अब्दालीच्या फौजेला तब्बल 3 वेळा नडला होता. मराठ्यांच्या या अफाट ताकदीचा धसका घेऊन अब्दाली मार्च-एप्रिल 1757 मध्ये दिल्लीतून अफगाणिस्तानला पळून गेला. पण त्याने जाताना पंजाब आणि सिंध प्रांत आपल्या राज्याला जोडले आणि तिथे त्याचा 11 वर्षाचा मुलगा म्हणजेच तैमूर शाह याला शासक म्हणून बसवलं. पण अब्दालीला वाटलं होतं की आता इथे सगळं थांबलं, पण त्याला काय माहीत होतं की मराठी आता त्याच्या मुलाची थेट शिकारीसारखा पाठलाग करणार होते. दिल्ली पूर्णपणे सुरक्षित केल्यावर मराठ्यांनी आपला मोर्चा वळवला पंजाबकडे. तिथला स्थानिक ठाणेदार अदिना बेग याने लाहोर मुक्त करण्यासाठी मराठ्यांकडे मदत मागितली. मग काय, मराठे, सीख आणि अदिना बेग एकत्र झाले आणि त्यांनी थेट लाहोरवर वज्रघात केला. 20 एप्रिल 1758ला मराठ्यांनी लाहोरवर कब्जा केला. मराठ्यांच्या या वादळाची चाहूल लागताच अब्दालीचा मुलगा तैमूर शाह आधीच लाहोरला पळून गेला होता. पण मराठ्यांनी काही त्याचा पाठलाग सोडला नाही. मराठ्यांचे घोडदळ त्यांच्या मागे सुटले. त्यांनी चिनाब नदी पार केली, पुढे सिंधू नदी देखील पार केली. सिंधू नदी पार करताना मराठ्यांची भीती इतकी पराकुटीला पोचली की तैमूर शाहने स्वतःच्या जड तोफा नदीतच फेकून दिल्या आणि तो तिथून जीव वाचून पळाला. 5 सप्टेंबर 1758 रोजी मराठ्यांनी पाकिस्तानातील सिंधू नदीच्या काठावर असलेला अत्यंत महत्त्वाचा किल्ला जिंकला. त्याचं नाव होतं अटकेचा किल्ला. सामान्य इतिहासकार म्हणतात की मराठ्यांची मोहीम फक्त इथेच संपली, पण खरी मोहीम तर या अटकेच्या किल्ल्याच्याही पलीकडे घडली. मित्रांनो, अटकेचा किल्ला ताब्यात आल्यावर मराठी तिथेच थांबले नाहीत, तर तुकोजी होळकर, खंडोजी कदम आणि मानाजी पायगुडे या मराठा सरदारांनी आपल्या घोडदळासह अटकेच्याही पलीकडे अफगाण सैन्याला हुसकावून लावण्याचा निर्णय घेतला आणि अखेर तो सुवर्ण क्षण आला. ऑक्टोबर 1758 मध्ये मराठ्यांचे घोडदळ थेट पेशावरमध्ये दाखल झाले. त्यावेळी तैमूर शाह खैबरकिंड ओलांडून कायमचा अफगाणिस्तानात पळून गेला होता आणि पेशावरच्या मातीवर मराठ्यांचा भव्य भगवा झेंडा फडकला. लाहोर ते पेशावर हा आजच्या पाकिस्तानाचा संपूर्ण भाग पुढील 8 महिने मराठ्यांच्या अत्यंत कडक प्रशासनाखाली होता. मराठ्यांची हिंमत आणि दरारा बघा कसा होता. रघुनाथरावांनी पुण्यात
नानासाहेब पेशव्यांना पत्र लिहून कळवलं होतं की इराणचा शहा मला म्हणतोय की आपण अटक ही नदी आपली सीमा करू, पण आपण ते का मान्य करायचं? कारण काबूल आणि कंदाहार हा अकबराच्या काळापासून भारताचा भाग आहे, त्यामुळे आपला दावा थेट काबूल आणि कंदाहारवर आहे. विचार करा, ही होती मराठा साम्राज्याची विस्तीर्ण झेप, ज्याने अख्ख्या आशिया खंडाला हादरवून सोडलं होतं. मित्रांनो, भीमथडीच्या ज्या तट्टांनी म्हणजेच मराठ्यांच्या घोड्यांनी महाराष्ट्रापासून तब्बल 2000 किलोमीटर दूर जाऊन पाकिस्तानातील सिंधू नदीचे पाणी देखील पियाले. मित्रांनो, हा होता आपल्या खऱ्याखुऱ्या पुराव्यांवर आधारित मराठ्यांचा एक अविस्मरणीय असा इतिहास. मराठ्यांचा हा इतिहास आपल्या प्रत्येक मराठी माणसाला माहिती असला पाहिजे. म्हणून हा व्हिडिओ आत्ताच तुमच्या व्हॉट्सअपवर, फेसबुकवर जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपल्या पूर्वजांचा हा पराक्रम सर्वांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर लाईक आणि कमेंटमध्ये जय शिवराय लिहायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.